गझल फुलांचं ऋतुसत्य एपिसोड नंबर 26. मित्रांनो, अंजुम यांच्या गझलांचा भावानुवाद डॉक्टर नसीम एम पठाण मॅडम यांनी केलेला तुमच्या मनापर्यंत एक गझल पोहोचवतो मी सध्या. तमाम घर मेरा खुशबू से भर गया कोई, अशी ती गझल आणि त्याचा हा उत्तरार्ध. जो हो सके तो मुझे दिल से तू भुला ही देना, समझ लेना कि हमेशा को मर गया कोई, हमेशा को मर गया कोई. आहटे छिपाकर सपनों में आता है कोई, लगता है अभी इधर से उधर गया है कोई. दुनिया में नसीब से ही मिलता है सबको कुछ न कुछ, दुनिया में नसीब से ही मिलता है सबको कुछ न कुछ. कोई संवर गया तो कोई बिखर गया, कोई संवर गया तो कोई बिखर गया. हो सके तो दिल से ही तू मुझे भुला देना. बघा, शायर सुरुवात अशी करतोय ह्या उत्तरार्धाची की हे प्रिय, मी तुला आता इतकीच विनवणी करेन की जर तुला मला विसरून जाणं, कायमसाठी विसरून जाणं हे शक्य असेल तर तू मला विसरून गेलेलंच बरं. खऱ्या प्रेमामध्ये काय हो, असं विसरून जाणं काही शक्य असतं? मी तर म्हणेन, जिथं विसरून जाणं शक्य आहे तिथं खरं प्रेम नव्हतंच. मग पहा, माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? त्याच्या पुढे जाऊन तो म्हणतो की तू आता असंच समज ना की मी मरण पावलेलो आहे, माझा मृत्यू झालेला आहे, मी या जगात नाहीच आहे. आणि तू असं एकदा समजशील ना तर मग माझं जगणं तुला कधी दिसणार नाही. तू आता असंच समजावं असं मला तरी वाटतं, कारण इतक्या पराकोटीचा धोका मला मिळेल अशी माझी मानसिक तयारीच नव्हती बहुधा, आणि म्हणूनच माझ्या मुखातून असे उद्गार येत आहेत. शायरला बघा, अजूनही तिचाच भास होतोय. तो म्हणतोय, अभी अभी मुझे ऐसे लगा कि इधर से उधर गया कोई, आणि आहटे छिपाकर सपनों में आकर कोई मिलता है. तो म्हणतो, अगं काहीही झालं तरी तू आजही माझ्या स्वप्नात येतेस, अगदी मला समजू नये म्हणून तू चोर पावलांनी येतेस, पण याचा अर्थ असा होत नाही की मला समजत नाही. मित्रांनो, मनामध्ये ती भरून भरून राहिलेली असते, आणि जेव्हा खरं प्रेम असतं ना तेव्हाच अशा या इतक्या उच्च भावना एखाद्या प्रेमवीराच्या मनात नक्की येत असतात. तो म्हणतो, मला सारखा भास होतोय की आत्ताच तू इकडून तिकडे गेली आहेस, आणि हा भास का होतोय हे माझं मला माहिती आहे. प्रिये, तुझ्यावर मी निस्सीम प्रेम केलं होतं ग, आणि तू असं अचानक हात सोडून गेल्यामुळं ही माझ्या मनाची अवस्था इतकी वाईट झालेली आहे. मला नक्की माहिती आहे की या जगामध्ये ज्याच्या नशिबात जे काही लिहिलेलं असतं ते सारं त्याला मिळतं, आणि मग अशा या नशिबाच्या फेऱ्यामध्ये अडकलेल्या काही व्यक्ती स्वतःला सावरू शकतात, तर काही व्यक्ती सावरू शकत नाहीत. म्हणजे त्यांचं आयुष्य अगदी ध्वस्त होऊन जातं. असंच काहीसं माझं झालं आहे. असंच तो शायर आपल्या या प्रेयसीला, जी त्याचा हात सोडून निघून चालली आहे, निघून गेली आहे, म्हणजे जो काही एक प्रेमबंध होता, जे काही ते एका उच्च प्रेमाचं नातं आहे असं हा प्रेमवेडा समजत होता, ते नातं संपुष्टात आल्यानंतर त्याच्या मनाची ही व्याकुळता, त्याची ही मनोवस्था, जे उद्ध्वस्त झालेलं जीवन तो जगतोय, ते जगताना त्याच्या मनात येणारे विचार इतक्या या अशा तरल गझलेमधून अंजुम यांनी अतिशय सुंदररित्या व्यक्त केले आहेत. आणि तितक्याच या भावना, कोमल भावना, या त्याच्या मनाचा होणारा हा तडफडाट, हा सगळा तडफडाट हिंदी गझलेचा अनुवाद करताना, मराठीमध्ये हा भावानुवाद करताना डॉक्टर नसीम एम पठाण मॅडमनी अतिशय उत्तमरित्या हा भावानुवाद केला आहे. आणि म्हणूनच हे चांगलं कार्य तुमच्या मनापर्यंत पोहोचवावं याच एका सद हेतूने माझ्या चॅनलवरती कविप्रविश्य यूट्यूब चॅनल, या चॅनलवरती हा एक महत्त्वाचा सेगमेंट, ज्याचं शीर्षक आहे मित्रांनो, गझल फुलांचं ऋतुसत्य. आत्ताच आपण ऐकलात, पाहिलात एपिसोड नंबर 26. असे अजून भरपूर भाग तुम्हाला मी ऐकवणार आहे.
फक्त माझी विनंती आहे, मन देऊन प्रत्येक व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून मला जे तुम्हाला द्यायचं आहे ती सगळी मूल्य प्रत्येक व्हिडिओतून तुमच्या मनापर्यंत पोहोचतील. आणि मग अशा काही गोष्टींचा जर आपण अंमल केला, दो पंक्तियाँ हा जो सेगमेंट आहे त्याच्यातला अशा काही गझलांचा जो भावानुवाद तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे, त्याच्यातून निर्माण होणारी गझलेची गोडी, असा जर काही तुम्हाला फायदा होणार असेल, त्याच्यानंतर काही अशा एन्थुझियास्टिक कोट्स पण आहेत, इंग्लिश कोट्स पण आहेत, हिंदी माझ्या स्वतःच्या कविता आहेत, असं खूप काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न केवळ तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळं सुरूच राहणार आहे. 7,000 व्हिडिओच्या टप्प्यानंतरचा हा प्रवास तुमच्याच साथीने असाच गोड व्हावा याच सदिच्छेसह चलतो मित्रांनो. पाहत रहा, ऐकत रहा कवी प्रविष्य यूट्यूब चॅनल.